कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी घेतली आरोग्य विभागाची तातडीची बैठक। टक्कल संबंधी त्वचा विकार आढळलेल्या रुग्णांची योग्य ती काळजी घ्या, नामदार आकाश फुंडकर यांचे प्रशासनाला निर्देश। शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळती आणि त्वचेवर फंगल इन्फेक्शन सारख्या त्रासाचे प्रमाण वाढले आहे। सुरुवातीला या त्रासामागे पाण्याच्या दूषिततेचा कारणभाव असल्याचा अफवा पसरल्या होत्या। या पार्श्वभूमीवर नामदार श्री आकाश फुंडकर कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृह खामगाव येथे तातडीची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत पाण्याच्या दूषिततेमुळे हा त्रास होत आहे की फंगल इन्फेक्शनमुळे होत आहे याची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच आवश्यकता भासल्यास रुग्णांचे रक्ताचे नमुने त्वरित घेऊन तपासणी करावी आणि याबाबत कोणतीही दिरंगाई केली जाऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। जे रुग्ण आढळले आहेत त्यांची योग्य ती काळजी घ्यावी आणि नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही। लवकरच या संदर्भातील कारणे आणि उपाययोजना समोर येतील। कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ, बुई, माटरगाव, पहुजिरा आणि निंबी या गावांमध्ये त्वचा विकारांचे रुग्ण आढळले आहेत। बोरवेल आणि विहिरीतील पाणी वापरण्यास सुरक्षित नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले असून पाण्यात नायट्रेट आणि TDSचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अशा पाण्याचा पिण्यासाठी व इतर वापरासाठी टाळण्याचे आवाहन केले आहे। प्रशासन आणि वैद्यकीय पथकांनी बाधित गावांना भेट देत त्वचेच्या संसर्गाची तपासणी केली असून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। पाण्यातील आर्सेनिक आणि लीड यासारख्या घटकांची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने बुलढाणा आणि नाशिक येथील प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत। वारी हनुमान धरणातील पाणी तपासणीत सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे नागरिकांनी धरणातील पाणी वापरण्यास प्राधान्य द्यावे। याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। फंगल इन्फेक्शन आणि त्वचा विकार टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छ आणि उकळलेले पाणी पिण्यासाठी वापरावे। अंघोळीकरिता आणि इतर वापरासाठीही केवळ स्वच्छ पाणी वापरावे। त्वचेवर कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत। शरीर आणि पाय कोरडे व स्वच्छ ठेवावेत। तसेच ओलसर कपडे वापरणे टाळून नेहमी स्वच्छ आणि कोरडे कपडे घालावेत। या परिस्थितीवर नामदार आकाश फुंडकर यांनी प्रशासनाला ज्या रुग्णांमध्ये त्वचा विकार आढळले आहेत त्यांची योग्य ती काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही। लवकरच या परिस्थितीचे नेमके कारण आणि उपाययोजना समोर येतील। आम्ही नागरिकांच्या आरोग्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल। या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी, शेगाव आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली बाहेकर, खामगाव आरोग्य अधिकारी डॉक्टर खंडारे आणि खामगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।